नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया, जास्त उत्साही असणं वाईट नाही, पण त्या उत्साहावर नियंत्रण नसणं हे धोकादायक आहे. बुद्ध काय सांगतात आपण ते पुढे पाहूया. मित्रांनो, आजच्या काळात अनेक लोक खूप उत्साही असतात. नवीन काम सुरू करायचं असेल तर लगेच सुरुवात करतात. एखादं स्वप्न दिसलं की ते लगेच पूर्ण करायचं ठरवतात. पण काही दिवसांनी तोच उत्साह कमी होतो आणि काम अर्धवट राहतं. गौतम बुद्ध म्हणाले होते, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला तोच खरा विजेता. उत्साह सुंदर आहे, पण संयम त्याहून सुंदर आहे. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभराचा पश्चाताप देतात. म्हणून प्रत्येक निर्णयापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे शांत मनाने करत आहे का, की फक्त क्षणिक उत्साहामुळे. बुद्धांनी आपल्याला शिकवलं की मन शांत असेल तर विचार योग्य होतात, योग्य विचार योग्य कृती घडवतात आणि योग्य कृती यशाकडे घेऊन जाते. लक्षात ठेवा, मोठं यश मिळवणारे लोक नेहमी सर्वात जास्त उत्साही नसतात. ते सर्वात जास्त संयमी, सातत्यपूर्ण आणि शांत असतात. आजपासून एक सवय लावा. राग आला तर काही क्षण शांत बसा. खूप आनंद झाला तरी लगेच मोठे निर्णय घेऊ नका. कोणाचं बोलणं दुखावलं तर लगेच उत्तर देऊ नका, कारण काही क्षणाचा संयम अनेक वर्षाचा पश्चाताप वाचवू शकतो. शेवटी फक्त एवढंच, मनावर नियंत्रण ठेवणारा माणूस परिस्थितीचा गुलाम राहत नाही, तर स्वतःच्या आयुष्याचा राजा बनतो. म्हणून उत्साही व्हा, स्वप्न बघा, मेहनत करा, पण प्रत्येक पावलावर बुद्धांचा हा संदेश लक्षात ठेवा. शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आज अनेक लोक सुरुवातीच्या जोशात मोठमोठी स्वप्न पाहतात, पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्याच वेगाने हार मानतात, कारण त्यांचा आधार उत्साह असतो, ध्येय नाही. गौतम बुद्ध म्हणाले होते, थेंब थेंब पाण्याने घडा भरतो. याचा अर्थ असा की रोज थोडी प्रगती केली तरी ती एक दिवस मोठ्या यशात बदलते. तुम्हाला प्रत्येक दिवशी पर्वत चढायचा नाही, फक्त कालपेक्षा आज एक पाऊल पुढे जायचं आहे. जेव्हा तुमचं मन म्हणेल आज राहू दे, तेव्हा स्वतःला विचारा, मी माझ्या स्वप्नासाठी आलोय की माझ्या आळसासाठी. खरं यश वेगाने धावणाऱ्यांना मिळत नाही, ते सातत्याने चालणाऱ्यांना मिळतं. मित्रांनो, जग तुम्हाला टाळ्या तेव्हाच वाजवेल जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून शांतपणे मेहनत करत राहाल. लोकांची टीका, अपयश, अडथळे आणि एकटेपणा हे प्रत्येक यशस्वी माणसाच्या प्रवासाचा भाग असतो. म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. प्रत्येकाचं आयुष्य, वेळ आणि प्रवास हा वेगळा असतो. शेवटी बुद्धांचा एक सुंदर संदेश, 1000 युद्ध जिंकणाऱ्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे अधिक महान आहे. म्हणून आजपासून स्वतःच्या मनावर, सवयीवर आणि विचारावर विजय मिळवायला सुरुवात करा. एक दिवस तुम्ही ज्या यशाचं स्वप्न पाहत आहात ते यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल. लक्षात ठेवा, उत्साह सुरुवात करून देतो, पण संयम आणि सातत्यच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे प्रत्येक अडचणीला कारण बनवतात आणि दुसरे ते जे प्रत्येक अडचणीला संधी बनवतात. फरक फक्त विचारांचा असतो. गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता. जर तुम्ही सतत स्वतःला कमकुवत समजाल तर तुमच्या कृतीही कमकुवत होतील. पण जर तुम्ही स्वतःला रोज सांगितलं, मी शांत आहे, मी सक्षम आहे आणि माझं ध्येय नक्की गाठणार आहे, तर तुमचं मनही त्याच दिशेने काम करू लागेल. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या नशिबावर नाही तर तुमच्या आजच्या सवयीवर ठरतं. दररोज फक्त 1% सुधारणा करा. एक चांगलं पुस्तक वाचा, 10 मिनिट ध्यान करा, एक नवीन गोष्ट शिका, एक वाईट सवय सोडा. या छोट्या सवयीच एक दिवस तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. जेव्हा लोक तुमच्यावर हसतील तेव्हा रागावू नका. जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतील तेव्हा निराश होऊ नका, कारण ज्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो त्यांना इतरांच्या टाळ्यांची गरज नसते. तुमचा संघर्ष आज कुणालाच दिसणार नाही, पण उद्या तुमचं यश संपूर्ण जगाला दिसेल. म्हणून शांत राहा, संयमी राहा आणि तुमच्या ध्येयासाठी सातत्याने चालत राहा, कारण सूर्यसुद्धा एका क्षणात उगवत नाही. तो हळूहळू अंधार दूर करतो आणि मग संपूर्ण जग उजळून टाकतो. तसंच तुमचं आयुष्यही आहे. आज कदाचित अंधार असेल, पण जर तुमच्या संयम, सातत्य आणि स्वतःवर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यातील सूर्योदय कोणालाही थांबवता येणार नाही.
मित्रांनो, कधी विचार केला आहे का आपण इतके दुःखी का आहोत? कारण आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडावी अशी अपेक्षा करतो, पण जीवन आपल्या इच्छेनुसार चालत नाही. गौतम बुद्धांनी सांगितले आहे, या जगात काहीही कायमस्वरूपी नाही. प्रत्येक गोष्ट बदलते. म्हणूनच आज तुमच्याकडे दुःख असेल तर तेही कायम राहणार नाही. आज अपयश असेल तेही कायम राहणार नाही. आणि आज यश असेल तरी त्याचा गर्व करू नका. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलायला शिका. लोक बदलतील, वेळ बदलेल, नाती बदलतील, पण जर तुमचं मन स्थिर असेल तर कोणतंही वादळ तुम्हाला डगमगू शकणार नाही. स्वतःला रोज एक वचन द्या, मी कोणाचाही द्वेष करणार नाही, मी कोणालाही कमी समजणार नाही, मी माझ्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे मेहनत करेन. कारण दुसऱ्याला हरवून मिळालेला आनंद काही क्षणाचा असतो, पण स्वतःवर विजय मिळवून मिळालेलं समाधान आयुष्यभर साथ देतं. म्हणून इतरांशी स्पर्धा करू नका, कालच्या स्वतःशी स्पर्धा करा. दररोज तुम्हाला अधिक चांगलं बनवा. एक दिवस असा येईल की ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच लोक तुमच्या यशाचं उदाहरण देऊ लागतील. आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल, शांतता ही कमजोरी नाही, तीच सर्वात मोठी शक्ती आहे. लक्षात ठेवा, रागाने घेतलेला एक निर्णय आयुष्यभराचं नुकसान करू शकतो, पण शांत मनाने घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून बुद्धांचा मार्ग स्वीकारा, शांत राहा, संयमी राहा, दयाळू राहा आणि प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवत राहा. यश तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. आणि शेवटी मित्रांनो, आजचा हा संदेश ऐकल्यानंतर स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, मी माझ्या मनाचा मालक आहे की माझं मन माझा मालक बनला आहे? कारण जो माणूस स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो त्याला या जगात कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. गौतम बुद्धांनी आपल्या संपत्तीचा नव्हे तर शांत मनाचा वारसा दिला आहे. लोक तुम्हाला कदाचित श्रीमंत बनायला शिकवतील, पण बुद्ध तुम्हाला समृद्ध मनाने जगायला शिकवतात. लोक म्हणतील वेगाने धाव, पण बुद्ध म्हणतील योग्य दिशेने चाल. कारण चुकीच्या दिशेने वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेने शांतपणे चालणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून कोणावरही राग धरू नका, भूतकाळाच्या ओझ्याखाली जगू नका, भविष्याच्या भीतीत हरू नका. हा क्षण जगा, स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले विचार करा आणि प्रत्येक दिवस एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय पैशाचा नाही तर प्रसिद्धीचा नाही तर स्वतःवर मिळवलेल्या विजयाचा आहे. चला, आजपासून एक नवा संकल्प करूया. रागापेक्षा शांतता निवडूया, रागापेक्षा शांतता निवडूया, द्वेषापेक्षा प्रेम निवडू, अहंकारापेक्षा नम्रता निवडू आणि बुद्धांनी दाखवलेल्या करुणा, संयम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. कारण अंधाराला शिव्या घालण्यापेक्षा एक छोटासा दिवा लावणं अधिक महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणाच्या आयुष्यात असा एक दिवा बना. कदाचित तुमच्या एका चांगल्या विचाराने, एका चांगल्या शब्दाने किंवा एका चांगल्या कृतीने एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया लवकरच अशाच सकारात्मक व्हिडिओसह. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.